आणि त्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आता शेतकरी नेते किशोर तिवारी जोडले गेलेले आहेत। किशोर भाऊ, खूप स्वागत आहे तुमचं। रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत, शेतकरी नेते। रवी भाऊ, तुमचं सुद्धा स्वागत आहे। भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ आपल्या सोबत आहेत। विनोदजी, तुमचंही स्वागत आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नेते सूरज चव्हाण सुद्धा या चर्चेत सहभागी झाले। सूरजजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। उदय देवळानकर सर यांना सुद्धा जोडण्याचा आपण प्रयत्न करूया थोड्या वेळाने, जे या सगळ्या विषयाच्या संदर्भात बोलतील। पण मला चर्चेची सुरुवात करायची आहे किशोर भाऊ तुमच्यापासून। या आज बोगसगिरी जी सगळी सुरू आहे, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामधल्या हजारो शेतकऱ्यांच्या शेतावर, स्वप्नावरती नांगर फिरवण्याचं काम ज्या माफियांनी केलं, ज्या बोगस लोकांनी केलेलं आहे, त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? ह्या खुल्या विक्रीला जबाबदार कोण आहे? शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला जबाबदार कोण आहे? विलास, मला वाटते 1995 पासून या विषयाला हाताळतो। आता बियाणे स्वयंप्रमाणित करणे, मी तोही काळ बघितला जेव्हा कृषी विभाग महासीड करून सोयाबीनचे बियाणे द्यायची। आता महाबीजला त्यांनी वाळीत काढलं। आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रात 1 कोटी लाखात हे सगळे दोन्ही पिकं घेतले जातात आणि ही प्रमुख कॅश क्रॉप आहे, कापूस आणि सोयाबीन। आता तुम्ही बघा, ही बियाणं बोगस आहे। बियाणं निकृष्ट दर्जाचे आहे, परंतु बावनकुळे यांच्याकडे काय माहिती दिली कृषी विभागानं? या लोकांनी ओलावा कमी असताना पेरणी केली म्हणून उगवण झालं, म्हणजे दोषी कोण? शेतकरी। आता तुम्ही बघा, HTBT म्हणजे हे बोगस बियाणं, ते 20 लाख हेक्टर मध्ये आलंय आणि मायको सारख्या कंपन्या असताना या सोयाबीनच्या बोगस कंपन्या 20 लाख हेक्टर मध्ये विकलाय। आता मला सांगा, दत्ता भरणेला कृषी मंत्री म्हणून कोणीच ओळखत नाही, कृषी आयुक्त कोण आहे हे कोणाला माहित नाही। आज जसं बावनकुळे साहेब बोलले तर त्याच्यामुळे दिलासा मिळाला लोकांना। ज्या दिवशी मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करत होते त्या दिवशी 3 शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या, म्हणजे सरकार म्हणून कुठंच नाहीये। आणि ही बोगसगिरी करतो कोण? तर ही बोगसगिरी सरकार करते, सरकार प्रायोजित आहे, हे मी बोलत आहोत। सरकार कोणाचंही असो, मात्र हे अनियंत्रित सेक्टर झालं आहे, रेग्युलेटेड नाही आहे। स्वतः प्रमाणित कंपन्यांनी करायचं। आणि मी तुम्हाला सांगतो, मग बोगस बीटी असो, चोर बीटी असो, किंवा आता बोगस बियाणे असो, यांच्या खूप केसेस चालल्या, परंतु आजपर्यंत 2004 पासून एकाही कंपनीवर कारवाई झालेली नाही। मग हे कुणावर कारवाई करतात? हे जे गुन्हे दाखल होतात ते कुणावर गुन्हे दाखल होतात किशोर भाऊ? नाही, सगळे संघटित क्षेत्र आहे, हे कोर्टात जाऊन पहिले स्टे आणतात। मात्र विक्री करणारा कोण आहे? डीलर असतो, कृषी केंद्रवाला, आणि वितरक असतो, त्याच्यावर गुन्हे दाखल होतात। मग तो वितरक लिहून देतो की आम्हाला काय माहित, स्वयंप्रमाणित आहे बघा प्रमाणपत्र, कंपनीने प्रमाणपत्र केलेलं असते। आणि कसं असते की सोयाबीन बाबतीत तर काही लोकांना जबाबदार धरून कंपन्या परवाने रद्दही केले आहे, परंतु 20 लाख हेक्टर मध्ये हे चोर बीटी आली आहे आणि ते खुल्याने विकले जात होते। आता मला सांगा, इतक्या खुल्यानी बेजबाबदारपणे ही विकल्या जात होती, शेतकरी भंडवले जात होते, आणि कृषी विभाग कुठं झोपला होता तो? आता पंचनामे। आणि आता सांगतो तुम्हाला, मी आकडे घेतले, लाखो हेक्टर मध्ये, तुम्ही हजारो म्हटलं, मी सांगतो लाखो हेक्टर मध्ये, माझा अंदाज, माझ्याकडे जे आकडे आले 2,42,00,000 हेक्टर मध्ये हे उगवलं नाहीये। परंतु सगळ्या तालुक्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आमच्याकडे 4 तक्रारी आहे, आमच्याकडे 5 तक्रारी आहे, म्हणजे, आणि सगळ्यांनी अहवाल दिला की यांनी चुकीच्या वेळेस
पेरणी केली. आपण व्हॉट्सअप काय त्या मोबाईलवर SMS टाकूनही लोकांनी पेरणी केली व शेतकरी दोषी आहे असे अहवाल दिले. आता मला सांगा, असे अहवाल दिल्यानंतर आज जे बावनकुळे साहेब बोलले की ज्यांची पाणी उशिरा आल्यामुळे, पाऊस उशिरा आल्यामुळे दुबार पेरणी झाली त्यांना देऊ. आता जिथे शेतकरी जबाबदार धरले जातील. आणि मला एक सांगा, विलास बडे यांच्याकडे उत्कृष्ट बियाणे आहेत कुठे? कोणत्या कंपनीला यांनी ऑर्डर दिली आहे? कुठे स्टॉक आहे? आणि इतक्या लवकर कसं उपलब्ध होणार? आज मी सांगतो की पाऊस सुद्धा 4 दिवस उशिरा गेला आहे. म्हणजे 7 जुलै पासून पाऊस आलाच नाहीये आणि कडाक्याचं धूप ऊन येत आहे. तर याच्यामुळे परिस्थिती जी गावाकडची आहे ती एकदमच उदासीन आहे. ठीक आहे. मी परवाच गावी जाऊन आलो. तुम्हाला माहिती आहे की आमच्या लातूर परिसरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या अशा प्रकारचं सोयाबीनची लागवड केली जाते. मला तर एका शेतकऱ्याने सांगितलं 50 एकरवरती त्या शेतकऱ्याचा एक धान सुद्धा उगवलेलं नाही. एका गावामध्ये 50-50 एकर जर अशा प्रकारे उगवण झालेली नसेल तर काय त्या शेतकऱ्यांची अवस्था असू शकेल. रवी भाऊ, आता या हा किशोर भाऊ काय म्हणताय? मला एक बोलायचं आहे की ज्यांची जबाबदारी कृषी आयुक्त यांना निलंबित करा. दत्ता भरणे साहेब यांचा राजीनामा घ्या. मेसेज तरी चांगला द्या ना. अरे 50% शेतीत असं झालं आहे. मी विचारतो, मी तो प्रश्न खरं तर किशोर भाऊंना विचारणार आहे. किशोर भाऊ, गेली अनेक वर्ष तुम्ही या मुद्द्याबद्दल बोलताय, पण आपल्याकडे एक साखळी होती ही बियाणं तयार करण्याच्या संदर्भातली, आणि ही साखळी आपली होती, आपल्या शेतकऱ्याची होती. आपल्या शेतकऱ्याला प्रोत्साहित करून खरं तर त्या शेतकऱ्याला सुद्धा 2 पैसे मिळण्याची व्यवस्था आपण करू शकतो, त्याला सहभागी करून घेऊ शकतो या सगळ्यामध्ये. पण आज बाहेरच्या राज्यातल्या या सगळ्या कंपन्या, बाहेरच्या राज्यातला जो माल आहे तो माल इथं बियाणं म्हणून विकतायत. मग ही जी नफेखोरी आहे त्याला आळा घालण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? पर्याय काय? नाही, मी शेतकरी मिशनला असताना शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन आपल्या घरी ठेवावं आणि पेरणी करावी हा प्रयोग केला. मग पीक पद्धती बदलण्याचा प्रयोग केला, त्याला यश आलं. आता विनोद वाघ आहे, सूरज चव्हाण आहे, हे लोक प्रामाणिकपणे सरकारची बाजू ठेवत आहे. मात्र जे मलाई खाणारी लॉबी आहे, रविकांत तुपकर आणि मला खूप माहिती आहे, कृषी मंत्री, तिथला कृषी सचिव आणि तो कृषी आयुक्त, गुणवत्ता संचालक, हे सगळेच्या सगळे सनातनी भ्रष्ट आहेत. आणि या लोकांनी यावेळेस किती घोळ घातला आणि काय काय केलं हे मी इथे बोलणार नाही. मात्र विनोद म्हणा किंवा सूरज म्हणा, मला पोरासारखे आहे, यांनी चांगल्या रीतीने वाटलं की शेतकऱ्यांना काही वाटेल की काही दिलासा मिळतोय. मात्र तुम्ही पर्यायी व्यवस्था, पर्यायी बियाणं उपलब्ध करून देणार. आणि आता मी विचारले प्रश्न की किती लाख हेक्टर मध्ये बोगस बियाणं लागलं आहे आणि एकूण किती लाख हेक्टर मध्ये सोयाबीनची पेरणी झाली आहे. कारण आपण आज आहे ना 14 जुलैला हे बोलतोय, तर या दोघाही नेत्यांनी 181 गुन्हे दाखल केल्याची माहिती घेऊन आलेल्या सूरज चव्हाणनी व प्रवक्ते विनोद वाघ यांनी मला द्यावी की कापसाची पेरणी किती आहे, त्याच्या बोगस बियाणं, बेकायदेशीर बियाणं किती आहे महाराष्ट्रात. त्याला मी सगळेच ऑफिशियल बियाणं समजतो, पण पेरणी किती झाली हे सांगा आणि उगवण किती लाख हेक्टर मध्ये झाली. तुमच्याकडे सॅटेलाइट आहे, सगळं आहे, तुमची प्रशासकीय व्यवस्था एकदम अप टू डेट आहे आणि तुम्ही विश्वगुरूचे इथे प्रतिनिधी आहात, तर तुम्ही बोला ना. इथे शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे. तुम्ही म्हणाल की नुकसान भरपाई देतो, तुम्ही म्हणालात की मी पर्यायी व्यवस्था करू, तर मी आज सूरज आणि विनोदला सांगतो की घोषणा करा की येणाऱ्या 4 दिवसात, 4 दिवस तर पाणी नाहीये, 4 दिवसानंतर आम्ही पर्यायी बियाणे शेतकऱ्याच्या दारावर देऊ. म्हणजे विलास बळेंनी जो कार्यक्रम घेतला
त्याच्यात तू मेमे न होता आपण एका लॉजिकल कन्क्लुजनवर आलो आणि हो. तुम्ही की आम्ही तिथे तुमची लाज वाचवण्यासाठी हे आश्वासन दिलं आहे आणि देवाभाऊची इज्जत ठेवण्यासाठी आपण हे करू. काही चुकीचं होणार नाही. आज बोला विनोद भाऊ. विनोदजी किशोर भाऊ माझा वेळ संपला. शेवटची कमेंट हे जर रोखायचं असेल, शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर काय करायला हवं? प्लीज शेवटची कमेंट. नाही हे बघा, कृषी जो आहे बियाणे नियंत्रण कायदा त्याला सक्त करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहायची वेळ नाहीये. सरकार अधिनियम आणू शकते आणि देवाभाऊनी मनावर घेतलं तर ते एका दिवसात करू शकतात. दुसरं, आत्ताच्या प्रश्नी जे गंभीरपणे प्रश्न उपस्थित राहिला आहे की पर्यायी बियाणे उपस्थित करून देणे आणि डीपीडीपीच्या माध्यमातून देणे, याच्यासाठी आपल्याकडे माझ्या आजच्या माहितीप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये चांगली बियाणं उपलब्ध आहेत. तर संपर्क कोण करणार? मी सांगतो तुम्हाला, दत्ता भरणे हे कापूस उत्पादक क्षेत्रातून येत नाही, ते सोयाबीन उत्पादक क्षेत्रातून येत नाही आणि त्यांना कृषी हा विषय नवीन आहे. एक प्रामाणिक कार्यकर्ते आहे, कबूल आहे. मात्र या कृषी संकट जे 1995 पासून आहे, जिथे 50,000 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आहे, त्या ठिकाणी ही खाबुगिरी सुरू आहे. तर त्यांना गंभीरतेने घ्यावं लागेल. कृषी आयुक्तांना तात्काळ निलंबित करावं आणि जे गुणनियंत्रक संचालक आहे त्यांना बडतर्फ करावं. मेसेज तर चांगला पाठवा. अगदी तुम्ही या राज्यातल्या शेतकऱ्याच्या मनातली भावना व्यक्त केलेली आहे किशोर भाऊ. मी आवाहन करतोय राज्याच्या कृषी मंत्र्यांना आज या बडे मुद्द्याच्या माध्यमातून, सर हा प्रश्न या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आहे. आज पेरणीला सामोरं जात असताना शेतकरी कुठल्या आर्थिक परिस्थितीतून जात असतो याची कल्पना तुम्हाला आहे. तुम्ही स्वतः एक शेतकरी सुद्धा आहात. पण आज शेतकऱ्याच्या या पेरलेल्या रानात नांगर फिरवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची धमक तुम्ही दाखवा. ज्या अधिकारी याला जबाबदार असतील त्यांना प्रश्न विचारा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जो शेतकरी आर्थिक संकटात या सगळ्या खाबुगिरीमुळे, या सगळ्या नफेखोरीमुळे अडकलेला आहे, त्या शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा द्या. ही आज मागणी या राज्यातल्या शेतकऱ्याची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जिथून सुरुवात केली होती, या महाराष्ट्राला 100 तुकाराम मुंडे सुद्धा कमी पडतील इतकी आज ही भीषण परिस्थिती सगळीकडे निर्माण झालेली आहे. ही खाबोगिरी वाढलेली आहे. हे थांबणं गरजेचं आहे. किमान अन्न देणाऱ्या या शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवण्याचं काम तरी या लोकांनी करू नये एवढी अपेक्षा आहे. पण या चर्चेत आपण आलात, अतिशय महत्त्वाची भूमिका मांडलीत आणि जो कायद्याचा मुद्दा होता, कायद्यात बदल करण्याच्या संदर्भातला, तो सुद्धा गांभीर्याने घेतला जाईल याबद्दल आशा व्यक्त करूया.